हॅलो फ्रेंड्स, किचन हॉबी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत एक स्लीव्हचा पॅटर्न आहे डिझाईनचा। याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला रेग्युलर स्लीव्ज बनवतो तशी स्लीव्ज बनवून घ्यायची आहे। आता इथे खूप वेळेस स्लीव्ज काही जणांना कमी पडते जेव्हा आपण स्लीव्ज अटॅच करायला लागतो। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला घडीनुसार कसं वाढवून घ्यायचं आहे मी त्यात शिकवणार आहे। आता मी ही घडी टाकून घेतली आहे आणि जेवढी घडी पाहिजे असती म्हणजे 9ची पाहिजे असेल तर तुम्ही 9चा घेऊ शकता। मला इथे 9.5ची पाहिजे तर मी इथे गॅप सोडून घेतलेला आहे। तुम्ही पुढे बघू शकता 2.5 इंचाचा मी गॅप ठेवलेला आहे। तेवढा आपल्याला गॅप ठेवायचा आहे जॉईन लावण्यासाठी। आता इथे मी स्लीव्हची हाईट पूर्ण घेते। माझी रेडी आहे 10 इंच, मी घेते 11 इंच। त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला जो ओपन भाग असतो ज्या साइडने मी जे जॉईन करण्यासाठी ठेवलेला आहे फोड भाग कमी केलेला आहे तर तिथे आपण करून घेणार। आता मी इथे 11.5 करून घेते स्लीव्ज। 10च्या ऐवजी थोडंसं एक्स्ट्रा घेते कारण की डिझाईनच्या स्लीव्ज आहे। थोडं फार जरी कमी झालं तर नेक्स्ट टाइम आपल्याला करता येतं जर एक्स्ट्रा घेतलेलं असेल तर। जी ओपन भाग आहे त्या साइडने पण आपण काय करणार, जे फोड बाजूने घेतलेलं आहे तेवढंच मेजरमेंट घेणार आणि सरळ ठेवून एक बॉक्स बनवल्यासारखं बनवून घेणार। इथे मी घेतलेलं आहे 11, तेच इकडे सरळ जी मी घडी मोजती आहे ती आहे 9.5ची घडी, ती सरळ करून घेतली आणि तिकडच्या साइडनी पण 11च घ्यायचं आणि वरच्या साइडनी 3 इंच खाली घेऊन त्याच 3 इंचापासून 2 इंच सरळ घेतलंय आणि 2 इंच ते 8 इंच त्याचा मिडल काढून जो आलाय 4चा, तर 4 पासून परत अर्धा इंच वरती, अर्धा इंच वरच्या बाजूनी आणि अर्धा इंच खालच्या बाजूनी आणि त्याचा शेप असा जॉईन करून घेतलेला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसा शेप दिलेला आहे। हे आपण जशी तुम्ही रेग्युलर कोणत्याही ब्लाउजला स्लीव्ज काढता त्याच पद्धतीने स्लीव्ज काढायची आहे। हा जो मधला भाग आहे म्हणजे जो कमीवाला तो आपला फ्रंट बाजून लागणार आणि नेहमी जॉईन जे असतं आपले जे मी आता हे जे गॅप निघालेला आहे माझा तर पण माझा फ्रंट बाजूनेच येणार, जेणेकरून तुम्हालाही लक्षात राहतं जो गॅप आहे म्हणजे जॉईन जे आहे ते फ्रंट बाजूने असतं। लावताना ही स्लीव्ज कधीही चुकत नाही। त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे मी घेतलेले आहेत तर जो माझा कमी आहे कपडा त्याला मी पहिले जॉईन कट करून घेणार। तर जॉईन कट करण्यासाठी आपल्याला ज्या साइडने तुमचा एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे तुम्ही ती साइड एकदम त्याच्यावर अशा पद्धतीने ठेवून घ्या। थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण की आपलं जॉईनसाठी अर्धा इंच जातच, अर्धा इंच, त्याच्यामुळे मी त्याच्यावरच ठेवून घेतला आहे अशा पद्धतीने। आणि तो जो शेप आहे आपला क्रॉस, तो आपल्याला क्रॉस शेप त्याच्यावर ठेवून हे बघा तुम्ही असं मी ठेवलेला आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आणि हा जो शेप आहे त्याच्याच पद्धतीने मी म्हणजे जसा मला कर्व शेप आणि खाली क्रॉस शेप तो लागतोय तर मी तसंच त्या शेपवरच कटिंग करून घेते। आपल्याला ही जर तुम्ही पद्धत वापरली तर तुम्हाला जास्त काही म्हणजे प्रॉब्लेमही येणार नाही आणि स्लीव्जही पूर्ण परफेक्ट पुरून जाते आणि जेव्हा तुम्ही जॉईन लावता तेव्हाही तुम्हाला कन्फ्यूज होत नाही। म्हणजे जो सरळ भाग आहे तो जॉईनच्या साईडना, जो क्रॉस भाग आहे तो ओपन साईडना, लावतानाही अगदी सोपी पद्धत आहे लावण्यासाठी। हा मी जे फोड भाग होता तो कट करून ओपन करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे मी जॉईन करून घेते सगळ्यात पहिले, हे बघा तुम्ही इथे वरती समोरच्या बाजूने मी जॉईन करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक जो आहे तो मेन फॅब्रिक घ्यायचा आहे म्हणजे साडीचा, तुमचा साडीचा ड्रेसचा वगैरे ज्याचा काही असेल तो घेऊन आपल्याला आपली जी स्लीव्ज आहे ती त्याच्यावर ठेवून कटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट। इथे मी जॉईन दिलेला आहे तुम्ही बघू शकता माझी इथे हाताजवळ जसे जे जॉईन दिलेले आहे ते। त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, मेन फॅब्रिक जो आहे त्याची कटिंग करायची आहे। तर ती मी ॲज इट इज म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे धागे वगैरे निघणार असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता, जर धागे वगैरे नसेल निघणार तर तुम्हाला एक्स्ट्रा घेण्याची काही गरज नाही आहे। तर मी ॲज इट इज माझा कपड्याचे काही धागे वगैरे निघत नाही आहे तर मी ॲज इट इज त्याला फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी कट करते जशी आपण रेग्युलर ब्लाऊजसाठी करतो त्या पद्धतीने। त्याच्यानंतर आता हा जो एक स्लीव्हसाठी माझा ओपन जी बंद बाजू आहे एका साईडनं फोड भाग ती मी ओपन करून घेते। हा ओपन केल्यानंतर तुम्हाला जर स्लीव्हजला कमी असेल तर तुम्ही मेन फॅब्रिकलाही जॉईन देऊ शकता, पण माझं ॲक्युरेट पुरून जाईल म्हणून मी काही लावत नाही आहे जॉईन। जर तुम्हाला जर नसेल कपडा एक्स्ट्रा नसेल तर तुम्ही जॉईन देऊन घेऊ शकता। आता खालच्या साईडने तुम्हाला आता आपली जी डिझाईन आहे ती तुम्ही खाली किती गॅप जो आहे माझा मी एक पालीव शेप टाईप बनवणार आहे तर तो तुम्हाला खाली किती ठेवायचा त्याच्या हिशोबाने करू शकता। आता मी इथे 5 इंचाचा घेतला आहे, अगदी वरती शोल्डरच्या बाजूने 1 इंच सोडून घेतलेला आहे तर मी 5 इंच घेतला आहे। तुमच्या पद्धतीने तुम्ही 4, 3 जेवढा तुम्हाला शेप बनवायचा आहे मोठा छोटा त्या पद्धतीने घेऊ शकता। आणि याला असा राऊंड शेप दिलेला आहे थोडासा ओव्हल शेप टाईपमध्ये। त्याच्यामध्ये तुम्ही 2 शेप देऊ शकता। तर हा माझा झाला ओव्हल शेप, एक जो आहे तो डायमंड शेप आहे। डायमंडसाठी आपल्याला मिडल काढून घ्यायचा असतो, मिडलपासून रुंदी जेवढी ठेवायची तेवढी, आता मी 1.5 ठेवली म्हणजे माझी 3 इंचाची रुंदी, तुम्ही हा एक डायमंड शेप पण देऊ शकता। आता माझ्या क्लायंटच्या ऑर्डरनुसार मी जो आहे तो ओव्हल शेपच पाहिजे आहे त्यांना
त्यांना, तर मी त्यांना ओव्हल शेपच देणार आहे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं होतं. आता मी ह्या साईडनं परत वरतून 1 इंच सोडलेला आहे आणि 5 इंच मी पूर्ण शेप देण्यासाठी घेतला आहे. मध्ये घेतला आहे मिडल 2.5 इंच, म्हणजे आपल्याला कुठे भाग एक राऊंड शेप व्यवस्थित द्यायचा तो लक्षात येतो मिडल घेतल्याच्या नंतर. आता बघा आपला जिथं मिडल आहे तिथंच एकदम वाढवलेला आहे आणि बाकी दोन्ही साईडनं कमी कमी करताला. हा झाला माझा ओव्हल शेपमध्ये मी करून घेतलेला आहे. तुम्ही याला हवेस तर तुम्ही दुसरे कुठलेही शेप देऊ शकता, राऊंड, डायमंड शेप जे पाहिजे ते. आता हा पूर्ण हा माझा असा शेप झालेला आहे. आता आपल्याला हा मेन फॅब्रिकवर ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. आता हा मेन फॅब्रिकवर ठेवल्याच्या नंतर आपला जे ओव्हल शेप आहे तो त्या साईडने तुम्हाला पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे. तर स्टिच करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत ते दोन्ही स्लीव्ज मी स्टिच करून घेते. त्या घेतल्याच्या नंतर आपल्याला मध्ये जो आहे मिडल तो कट करायचा आहे. जसं आपण एक पलटी करणं वगैरे म्हणतो त्या टाईपमध्ये. जर अशा पद्धती तुम्हाला ही कट करता नसेल त्यावेळेस असं थोडासा कपडा पहिले कट करून घ्यायचा, म्हणजे आपली कैची कपड्यांच्या मध्ये जाण्यासाठी एक स्पेस भेटतो. असं थोडासा तुकडा कट करून घेतल्यानंतर आपण दोन्ही सगळ्या बाजूने तो लीव शेप तुम्हाला कट करायचा आहे. आणि लीव शेप कट केल्याच्या नंतर मी प्रत्येक वेळेस सांगते, जिथे राऊंड शेप आहे तिथे नॉचेस द्या, जिथे डायमंड शेप आहे तिथेही नॉचेस द्या. नॉचेस दिल्याने जे तुम्ही बनवत आहात नेक वगैरे, नेक किंवा स्लीवचे असे काही पॅटर्न, ब्लाऊजचे असे काही वेगळे काही पॅटर्न स्लीव्जला बॅक साईडला, तिथे तुम्हाला रिंकल्स पडत नाही जेव्हा आपण पलटी करून घेतो. मी इथे थोडेसे जास्तच दिले, कारण की माझा पूर्ण शेप आहे राऊंड शेपमध्ये येतोय म्हणून मी जास्त दिले. जर स्क्वेअर असेल तर तुम्ही अगदी 2-3 देऊ शकता, म्हणजे बॅक साईडला वगैरे असे कुठे तुम्ही स्क्वेअर शेप बनवलाय तिथे जे कॉर्नर आहे तिथे तुम्ही 2-2, 3-3 शेप देऊ शकता. ओव्हल शेप असल्यामुळे मी थोडासा जास्तीचे नॉचेस दिले. आपण अशा पद्धतीने पलटी करून घेतलं आहे आणि वरच्या बाजूनेही आपल्याला एक स्टिच मारून घ्यायची आहे. तुम्ही बघितलं असेल मी कसं पलटी केलंय त्या टाईपमध्ये आपल्याला एक वरच्या बाजूनेही स्टिच मारून घ्यायची. मी एक वरच्या साईडने स्टिच मारलेली आहे. आता मी अजून हे बाजूचं जे आहे ते अटॅच केलेलं नाहीये, म्हणजे मेन फॅब्रिकला स्लीव्ज अटॅच केलेली नाहीये. मी फक्त तो शेप बनवून घेतलेला आहे. आता तो शेप बनवल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये एक बटरफ्लाय बनवायचा आहे. तर माझ्याकडे हा एक साडीचा फॅब्रिक आहे, त्यांना ते साडीचं बटरफ्लाय बनवायचं होतं, त्याच्यासाठी मी साडीचा फॅब्रिक घेतलेला आहे. तर त्याचा आपल्याला एक बटरफ्लाय बनवायचा आहे. तुमच्याकडे सेम बनवायचं असेल तुम्हाला, म्हणजे जे ब्लाऊजचा कपडा आहेत त्याच कपड्याचं जर बनवायचं असेल तर तुम्ही त्याचंही बनवू शकता. ह्याच्या मी 5.5 घेतलेला आहे स्क्वेअरमध्ये कट करून, 5.5ची हाईट आणि 5.5ची रुंदी त्या पद्धतीनं. आता मी हा थोडासा डबल घेते कपडा, की जेणेकरून बटरफ्लाय छान येईल, की साडीचा कपडा थोडासा नॉर्मली पतला आहे त्याच्यासाठी. आता बटरफ्लाय तुम्ही असंही बनवू शकता किंवा तुम्हाला अजून एक वेगळे पद्धतीने बनवायचं असेल तर तेही बनवू शकता. मी काही व्हिडिओ टाकणारच आहे की जे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही बटरफ्लाय बनवू शकता, की काही वेळेस कपडा कमी असतो, काही वेळेस राऊंड शेपमध्ये किंवा मग स्क्वेअर शेपमध्ये अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये तुम्हाला आता आपण हे जे आहे हे बघा खूप धागे निघत आहेत, आपण हे धाग्याची जी साईड आहे ती फिनिश करून घेणार आहोत आणि याला अशा पद्धतीने ही धागा फिनिश करून धाग्याची जी धागे निघत आहे ती साईड फिनिश करून घेऊन हे असं तुम्हाला इथे स्टिच मारायचे आहे दोन्ही साईडना आणि त्याला पलटी करून घ्यायचं आहे, जसं आपण आत्ता केलं होतं त्या टाईपमध्येच. तर ते हे बघा मी इथे स्टिच मारून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी पलटी म्हणजे आतमधला कपडा बाहेर काढते आणि बाहेरचा जो कपडा आहे तो आतमध्ये टाकणार आहे. आता मी अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे. आता ही झाली एक. जर तुम्हाला याच्यापेक्षा मोठं बटरफ्लाय बनवायचं असेल तर तुम्हाला जे मी मेजरमेंट दिलं होतं 5.5चं त्याच्याऐवजी तुम्हाला वाढवावं लागतं, म्हणजे 6.5, 7.5, जेणेकरून तुमचा बटरफ्लायचा जो शेप आहे तो वाढून जातो. आता असं केल्याच्या नंतर एवढं झाल्याच्या नंतर तुम्ही एकदा इथे आपल्याला स्टिच मारायचे आहे, म्हणजे असं जमा करून घेऊन इथे याचा बटरफ्लाय रेडी करायचा आहे छानसा. त्याच्यानंतर आता तुम्हाला जर कन्फ्यूज असेल तर माझं पुरतं आहे की नाही, आता हे बघा माझं इथे मी ठेवलं आहे तर एक ॲक्युरेट बसून जाते व्यवस्थितमध्ये जर आपण एक बटरफ्लाय रेडी केल्याच्या नंतर. तर तुम्हाला हे नसेल तर मी अजून माझ्याकडे एक पद्धत आहे, म्हणजे हे पण आहे आणि अजून एका पद्धतीने आहे ते पण बनवून दाखवू शकते. आता हे बघा याची थोडीशी रुंदी एक्स्ट्रा आहे आणि लांबीला थोडासा कमी आहे, तर याची मी रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच आणि हाईटला आहे तो 4 इंच. तर त्याच्यामध्ये तुम्ही तसं स्टिच करून जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं तसं स्टिच करून मी रेडी करून घेतलेलं आहे आणि त्याला आता मी तुम्हाला स्टिच कशी करायची ते दाखवणार. स्टिचचं परत दाखवलं नाही, जसं मी पहिला बटरफ्लाय केला होता तसंच हा सेम केलेला आहे. फिनिश करून घेतला आणि एकावर एक रॅप करून तो स्टिच करून घेतला आणि पलटी करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथला जो मिडल आहे तो मिडलपासून आपल्याला स्टिच मारायची आहे. अशा पद्धतीने स्टिच मारल्याच्यानंतर एकदम हे जे आहे ते एकदा ओढून घ्यायचं आहे आणि त्याला गोल राऊंड मारत राहायचं आहे, गोल राऊंड शेप.
पूर्ण गोल जोपर्यंत म्हणजे तुम्हाला वाटते की पॅक होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला राऊंड करायचे आहे. एकदा पॅक झालं त्याला एक धागा तिथेच पॅक करून देऊन धागा कट करून घ्यायचा आहे. तर धागा कट केल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे पूर्ण एकदा पॅक केलं धागा कट करून घ्यायचा आहे. धागा कट केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी याच्यासाठी स्लीव्जसाठी हा रेडी होणार आहे. तर रेडी झाल्याच्या नंतर आपल्याला स्लीव्जला अटॅच करायचा आहे. तर माझा इथे रेडी झाला आहे. आता आपण स्लीव्जला अटॅच करणार. असं इथे ठेवणार आपण दोन्ही साईडनी आणि इथे अटॅच करून याच्यामध्ये तुम्हाला एक डेकोरेट करण्यासाठी तुम्ही जे आहे आपली बॉर्डर आहे बॉर्डरचेही बटन लावू शकता. ॲज इट म्हणजे बटन तर भेटताच रेडी करून तेही बटन तुम्ही आपल्या साडीच्या कपड्याचेही बटन रेडी करून लावू शकता. ते नसेल लावायचे तर मोत्यांचे जे असतात तेही लावू शकता किंवा मोत्यांचेही नसेल लावायचे तर डायमंड शेपचे जे भेटतात तेही लावू शकता. आता माझ्याकडे इथे 1-2 आहे ट्रायलसाठी. तर मी एक ट्रायल म्हणून बघणार आहे की कोणतं छान दिसते. तर तुम्ही एकदा हा बघू शकता की बटरफ्लाय किती सुंदर दिसतोय अगदी. तर त्या पद्धतीनेच तुम्हाला बनवायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि छान पण आहे आणि सिम्पलही आहे. तिथे हा माझा मोत्यावाला जो आहे हाफ मोती आहे तर तो मी लावून बघते तो कसा दिसतोय. तर जर हा छान दिसत असेल तर हा लावणार किंवा मग एक डायमंडचा एक बटन आहे माझ्याकडे तर तोही आहे तर तोही मी लावू शकते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. माझ्याकडे अजून रेडी आहे बनवायचा दुसरा मी बनवलेला नाही आहे. त्याच्यासाठी माझ्याकडे सध्या हा एकच साईट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.